नाना पटोले त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबईमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. काय सांगाल? वाईट परिस्थिती आहे. सरकार गंभीर नाही, महानगरपालिकेचे सत्ताधीश गंभीर नाही आणि यातलं निर्दोष लोकांचा जो बळी चाललेला आहे हे खऱ्या अर्थानं मोठी शोकांतिका आहे. पहिल्याच पावसामध्ये एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. आता असंख्य लोक, किती लोकांचा जीव पाहिजे या सरकारला, तेव्हाच हा भ्रष्टाचार बंद करतो. या अगोदर वरळीमध्ये जे प्रसिद्ध डॉक्टर होते त्यांचा सुद्धा मॅनहोलमध्ये पडूनच मृत्यू झाला होता. काही वर्षांपूर्वीची घटना होती. त्यानंतर पालिकेनं कुठला धडा घेतला नाही का? कारण अशा प्रकारे आता या परिस्थितीमध्ये मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये सध्या पाहायला गेलं तर झोपडपट्टी वस्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि अशा परिसरामध्ये अशा प्रकारे मृत्यू होणं किती गंभीर आहे? गंभीरच आहे. मी तुम्हाला सांगितलं की शोकांतिका आहे. सरकार मस्तावलेलं आहे आणि या सरकारच्या मस्तावल्यामुळे निर्दोष लोकांचा जीव चालला. तुम्ही एक शेतकरी नाना एक सभागृहातला प्रश्न आहे. तुम्ही सभात्याग केलेला आहे शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवरती, तुम्ही काय सांगाल? बघा की काल 2 शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली. मी स्थगन मांडला कारण की विधानसभा चाललेली आहे, सरकार आश्वासन देत आहे, सरकार कर्जमाफीच्या घोषणा करत आहे, पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही आणि सरकार त्याच्यावरही गंभीर नाही. त्याच्यावरही मंत्री प्रश्नोत्तर करतात, तुम्ही राजकारण करताय. आत्महत्या ह्या सरकारसाठी राजकारण असेल आणि त्याबद्दलचं उत्तर सरकारकडून येत असेल तर गंभीर बाब आहे आणि हे निर्ढावलं आणि मस्तावलेलं सरकार जे आहे त्याचा आता आपल्याला प्रत्यय यायला लागेल.